इट्स इकॉनॉमी स्टुपिड हे वाक्य इंग्लिशमध्ये ऐकलं असेलच. इकॉनॉमी नंतर आपल्याला स्टुपिड म्हणायची काय गरज आहे का? नाही ना, असं काही नाही आहे ना. पण आपण स्टुपिड का? त्या वाक्यात असं काय येतं की यू आर स्टुपिड किंवा इट्स इकॉनॉमी स्टुपिड, म्हणजे कोणाला तरी इकॉनॉमी कळत नसावी, असं काहीतरी झालेलं असावं तिथं. ते आपल्याला लागू होईलच असं नाही, पण असं काहीतरी आहे की इकॉनॉमी म्हणजे भयंकर काहीतरी आहे. त्याच्यामध्ये काहीतरी विचित्र संकल्पना असतात, त्या संकल्पना गुंतागुंतीच्या असतात, एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात, त्या एकत्र समजून घेणं कठीण असतं वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही सिरियल्स पाहतात, सगळेजण पाहत असतील. आपण गेम ऑफ थ्रोन्स बघितले असेल, लिहिलंच आहे आम्ही, वाचायला तुम्हाला सोपं आहे. पण गेम ऑफ थ्रोन्समध्ये काय फक्त तेच आहे का जे तुम्ही पाहतात? नाही, कॉम्प्लेक्सिटी आहे. खूप सारे प्लॉट्स आहेत, खूप साऱ्या स्टोरीज आहेत, खूप सारे इव्हेंट्स आहेत, खूप सारे कट कारस्थानं, सगळं काही आहे. मग हे इव्हेंट्स, स्टोरीज, कट कारस्थानं, पॉलिटिक्स हे अनफोल्ड होताना वन फाईन मॉर्निंग किंवा वन फाईन नाईट, म्हणजे एखाद्या रात्री तुम्ही झोपायच्या ऐवजी एक पूर्ण सीझन संपवला, सगळं कळून जाईल का तुम्हाला लगेच? नाही कळणार. त्या स्पॉयलर्समध्ये पण मजा असते. त्यामुळे ते कळण्यासाठी सगळी सिरियल बघायला लागते. त्या सिरियलमध्ये अचानक मधूनच एखादा प्लॉट ट्विस्ट येतो. मग दुसरीच कुठेतरी एक स्टोरी दुसऱ्या कुठल्या तरी आयलँडवर डेव्हलप होत असते. तिसरी स्टोरी कुठेतरी किंग्स लँडिंगमध्ये डेव्हलप होत असते. चौथी स्टोरी कुठेतरी द ग्रेट वॉलवरती डेव्हलप होत असते. ह्या सगळ्या स्टोरीज एकत्र आणल्याशिवाय शेवटी करायचं काय आहे किंवा कशासाठी आटापिटा चाललं आहे हे कळणार नाही. त्यामुळं आपण तसंच काहीचा प्रयत्न इथं करणार आहोत. अनेक प्रकारच्या परीक्षा आपण देतो, स्पर्धा परीक्षा देतो, आयुष्याचं पण अर्थशास्त्र सोडवत असतो अनेक ठिकाणी, म्हणजे इव्हन शाळेतल्या परीक्षा देतो. ह्या सगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे किचकट, काहीतरी गंभीर, काहीतरी भयंकर आकडेमोडीचा विषय असं डोक्यात बसलेलं असतं. पण शेवटी तसं पाहिलं तर आपण रोजच आपलं आर्थिक आयुष्य जगतच असतो. देर इज ऑलवेज अन इकॉनॉमी इन आवर लाईफ्स. आपल्या आयुष्यात इकॉनॉमी आहेच. आपण स्पर्धा परीक्षा देवो किंवा नाही देवो, आपण विद्यार्थी दशेमध्ये असो किंवा नसो, कुठल्याही दशेमध्ये असो. त्यामुळं अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याच्या भोवती काय जे जंजाळ तयार झालेलं आहे ते तोडता कसं येईल, त्याच्या कोरला काय आहे, जे समजल्यानंतर खरं म्हणजे समजायला सुरुवात होईल. आपल्याच भाषेत बोलायचं झालं तर GDPचा आणि काय म्हणता येईल राष्ट्राच्या प्रगतीचा काही संबंध आहे का? खरंच आहे का? का GDP म्हणजे फक्त आलेला फुगवटा आहे? मग प्रगती म्हणजे अजून वेगळं काही आहे का, ज्याला इंग्लिशमध्ये डेव्हलपमेंट म्हणतात, आजकाल विकास म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यांच्यामध्ये गुंतागुंत नक्कीच आहे. अजूनच पुढे जायचं म्हटलं तर समजा भारताच्या महागाईचा अमेरिकेच्या डॉलरचा आणि भारताच्या रुपयाच्या कन्व्हर्जन रेटवरती काही परिणाम होतो का? किंवा भारतातल्या बँकांनी जे इंटरेस्ट रेट्स ठेवलेले आहेत RBIच्या गाईडलाईन्सनुसार त्यांचा महागाईवर काही परिणाम होतो का? बरं, महागाईचा रोजगाराच्या उपलब्धतेवर काही परिणाम होतो का? ह्या सगळ्या गोष्टींचा एकूण समाजावर काय परिणाम होतो, ह्या सगळ्याच्या गाभ्याशी कुठंतरी अर्थशास्त्र दडलेलं आहे. आणि त्यातल्या अगदी म्हणजे लहान बाळासारखं, म्हणजे कोअर ऑफ द कोअर अशा सिच्युएशनला जाऊन आपण सुरुवात करणार आहोत. आणि तिथून पुढं ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, संकल्पना आहेत इकॉनॉमीच्या, त्या आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्यानं समजून घेत पुढं जायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एक सर्टन डिसिप्लिन नसणार आहे किंवा सर्टन एखाद्या पर्टिक्युलर पाठ्यपुस्तकाचा क्रम प्रमाण म्हणून आपण पुढे नाही जाणार आहोत. आपल्याला जसं समजून घ्यायचं आहे, म्हणजे बेसिकली मला ज्या पद्धतीने सांगायचं आहे ते हेच आहे की कोअरपासून सुरुवात करायची आणि एका लिंकला दुसरी लिंक जोडत आपण ते इव्हॉल्व करत घेऊन जाऊ. तर हा इंटेंट असणार आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओमधनं कुठल्या तरी प्रश्नांची, स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नांची डायरेक्ट उत्तरं मिळतील, हो मिळू शकतात. पण हा प्रश्न या परीक्षेत येईल असा कुठलाही क्लेम याच्यात नाही आहे. ऑब्व्हियसली अनेक परीक्षांमधल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्याच्या आधारे देता येतील, पण असं कुठलाही एक क्लेम नसणार आहे की हां आमच्या स्लाईड नंबर अमुकमधनं तो प्रश्न तिथे आला वगैरे वगैरे. इट्स बियॉन्ड दॅट. त्याच्या पलीकडे आपण थोडासा विचार करूया याच्यात. तर सुरुवातीला अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो ते काय असतं, ते कशासाठी असतं, ते कसं असतं हे समजून घेताना इकॉनॉमी हे सोसायटीचं, समाजाचं एक अंग आहे, एक डायमेन्शन आहे सोसायटीचं. जसं पॉलिटी असते, एखाद्या समाजाची राजकीय व्यवस्था असते, संस्कृती असते, एखाद्या समाजाचं काय म्हणता येईल थोडक्यात त्या संस्कृती किंवा त्याच्या राजकीय व्यवस्थेप्रमाणेच इकॉनॉमी हे एक त्याचं अंग आहे. त्या अंगाला समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा समाजामध्ये कोण असतात? ऑब्व्हियसली याच्यामध्ये अनेक सारे ॲझम्पशन्स, प्रिझम्पशन्स आहेत. आपल्याला फक्त सर्टन ज्या संकल्पना आपल्याला लागतात इकॉनॉमीमध्ये त्या समजून घेता
जे जे आवश्यक आहे ते आपण समोर मांडू. हे अगदी शास्त्रशुद्ध असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर इकॉनॉमिक्समधल्या रेफरन्स बुकची एखादी डेफिनेशन इथं वापरली असेल असं नेसेसरी नाही. त्यामुळे इथं फक्त गाभा समजून घेण्यावर आपण भर देऊ. सो सुरुवातीला समाज बनलेला असतो इंडिव्हिज्युअल्सचा. व्यक्ती, आता व्यक्ती म्हणजे फक्त मनुष्य नाही, अर्थव्यवस्थेसाठी व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती, एक कंपनी, कोणीही जी एखादी आर्थिक क्रिया करतं त्या व्यक्तींचा बनलेला असतो. ठीक आहे, मग समाजामध्ये व्यक्ती असतात, म्हणजे व्यक्ती असतात, त्यांचा मिळून समाज बनतो. ह्या समाजामध्ये तुम्ही आम्ही पकडा फॉर एक्झाम्पल, किंवा एखादी कंपनी, कोणीही एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती, त्या व्यक्तीला नीड्स असतात. आपण सध्या सुरुवातीला नीड्स असा शब्द वापरूया. अर्थशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वॉन्ट्स असा शब्द आहे. वॉन्ट्सचा अर्थ काय होतो? गरजा. मराठीमध्ये म्हटलं तर गरजाचा अर्थ काय होतो? असं काहीतरी जे तुमच्याकडं नाही आहे आणि जे तुम्ही इच्छिता फॉर व्हॉट एव्हर रिझन्स, असं काहीतरी जे तुम्हाला हवं आहे, जे तुम्ही इच्छिता आणि जे तुमच्याकडं नाही आहे, त्याला म्हणायचं वॉन्ट्स. वॉन्ट्सचे अनेक प्रकार आहेत. खोलवर गेल्यावर बेसिकली 2 प्रकार, नीड्स आणि डिझायर्स. ते नीड्स आणि डिझायर्सवरून बरंच राजकारण होऊ शकतं. जसं की रोटी, कपडा, मकान ह्या नीड्स आहेत. डिझायर म्हणजे परफ्यूम आहे समजा, किंवा एखादी लक्झरी कार आहे, ही डिझायर आहे. जनरल क्लासिफिकेशन आहे. पण वॉन्ट्स आणि नीड्स असतात. मग ह्या वॉन्ट्स आणि नीड्स फुलफिल करण्यासाठी, परिपूर्ण करण्यासाठी इंडिव्हिज्युअल्सकडे काय असतं? रिसोर्सेस असतात. आता आपण आधुनिक समाज बघतोय आत्ता, पण तो आधुनिक समाज बघण्याच्या ऐवजी थोडंसं आपण त्याला रिवाइंड करूया. थोडंसं नाही, म्हणजे खूप सारं रिवाइंड करूया. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा आदिम समाज होता, म्हणजे मनुष्य जस्ट आता सामाजिक आयुष्य जगायला शिकला होता, कुटुंब व्यवस्था हळूहळू आकाराला यायला लागली होती. विलेज किंवा गावाची व्यवस्था हळूहळू आकाराला यायला लागली होती. अशा प्रकारचा समाज जर इमॅजिन केला, तो हिस्टॉरिकली करेक्ट असेल नसेल डझंट मॅटर, पण तो बेसिक समाज इमॅजिन केल्यानंतर हे लवकर समजू शकेल. एखाद्या इंडिव्हिज्युअलला वॉन्ट्स असतात, गरजा असतात. मग त्याच्याकडे त्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी काही रिसोर्सेस पण असतात. प्रत्येकाकडे काही ना काही रिसोर्स असतो. कुठल्या स्वरूपाचा असेल, काय असेल माहिती नाही, पण असतो. तर त्या रिसोर्सेसचा वापर करून इंडिव्हिज्युअल काय करतो? स्वतःच्या गरजा परिपूर्ण करून घेतो, वॉन्ट्स फुलफिल करून घेतो थोडक्यात. पण असं नेसेसरी नाही की एखाद्या इंडिव्हिज्युअलकडे असणारे रिसोर्सेस, एखाद्या व्यक्तीकडे असणारी संसाधनं मराठीमध्ये, किंवा साधनं, त्या सगळ्या साधनांचा वापर करून त्याच्या सगळ्या गरजा परिपूर्ण होतील असं नाही. असं होऊच शकत नाही. फारच तुरळक, एकदमच रेअर असं उदाहरण कुठेतरी सापडेल की खरंच झालं असं, पण इट डझंट हॅपन. इट ॲक्च्युली नेवर हॅपन्स. मग तसं होत नसल्यामुळं जो प्रॉब्लेम क्रिएट होतो तो इकॉनॉमीचा सेंट्रल प्रॉब्लेम आहे, आणि त्याच्या भोवती अनेक प्रॉब्लेम्स मग डेव्हलप होत जातात. त्यामुळे इकॉनॉमीचा सेंट्रल प्रॉब्लेम काय आहे? वॉन्ट्स ह्या अनलिमिटेड आहेत. मनुष्य प्राण्याची इच्छा, आकांक्षा ही अनलिमिटेड आहे, कारण एक फुलफिल झाली की दुसरी येणार आहे. त्यामुळे वॉन्ट्स आर अनलिमिटेड, हे बेसिक प्रिन्सिपल आहे. त्याच्यानंतर रिसोर्सेस आर लिमिटेड, हेही बेसिक प्रिन्सिपल आहे. त्यामुळे रिसोर्सेसची स्कॅरसिटी आहे, कमतरता आहे. कमतरतेमुळे मग जे रिसोर्सेस आहेत ते वॉन्ट्सची प्रायोरिटी करून किंवा गरजांचा एक प्राधान्यक्रम ठरवून त्या गरजांच्यासाठी वापरावे, असं एक गणित इंडिव्हिज्युअल मांडतो, आणि त्यातून इकॉनॉमी डेव्हलप होते. आता ह्या सगळ्याचं गोळाबेरीज काय समजलं आपल्याला? की आपण कशाला तरी व्हॅल्यू करतो, किंवा आपल्याला काहीतरी आवश्यक असतं, ते मिळवण्यासाठी आपण आपल्याकडं असलेलं म्हणजे रिसोर्स किंवा संसाधन ते वापरून आपण आपल्याला हवी असलेली वस्तू किंवा सेवा काय जे असतील ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि यातनंच ट्रान्झॅक्शनची सुरुवात होते, यातनंच सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजची सुरुवात होते. आणि यातनं दुसरा फाटा काय फुटला आहे मग? की माझ्याकडे असलेली संसाधनं आणि माझ्या असणाऱ्या गरजा ह्यांचा ताळमेळ बसवणं, हे सुद्धा अर्थशास्त्र आहे. खरं म्हणजे ह्या बेसिक प्रॉब्लेमच्या अवतीभोवतीच इकॉनॉमी किंवा इकॉनॉमिक्स ह्या शब्दाचा उदय आहे. ग्रीसमध्येच बेसिकली सगळे शब्द ग्रीसमधनंच बाहेर येतात. तर तसंच आता तो शब्द मला नाही आठवत, पण तुम्ही पाहू शकता इकिओज किंवा समथिंग अशा प्रकारचा शब्द आहे. तर त्या शब्दाचा मूळचा अर्थच हा आहे की कुटुंबातल्या साधनांचा वापर करून कुटुंबाच्या गरजा भागवणं. तर तशाच स्वरूपाचं आपलं हे शास्त्र आहे. मग याच्यानंतर आता हे इंडिव्हिज्युअलबद्दल आपण बोललो, पण एक इंडिव्हिज्युअल आहे, त्याच्याकडे काही रिसोर्सेस आहेत. त्या रिसोर्सेसचा वापर करून त्याच्या सगळ्या गरजा फुलफिल होतील का? ऑब्व्हियसली होणारच नाहीत. म्हणजे रिसोर्सेस त्याच्या स्वतःच्या ताब्यात असलेले कमीच पडणार आहेत, कारण वॉन्ट्स आर अनलिमिटेड. त्यामुळं एखाद्या इंडिव्हिज्युअलला त्याच्या गरजा पूर्ण करताना यश येईलच असं नाही. त्याच्या गरजा पूर्ण करताना यश येईलच असं नाही.
त्यामुळं तो काय करतो मग की त्याच्याकडे असलेले रिसोर्सेस, त्याच्या गरजा हे गणित घेऊन समाजामध्ये जातो आणि समाजात इतरत्र त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो. मग त्यामुळं त्याला समोरच्या दुसऱ्या इंडिव्हिज्युअल्सच्या गरजा पण समजू शकतात, दुसऱ्या इंडिव्हिज्युअल्सकडे असणारे रिसोर्सेस पण समजू शकतात आणि इतरांसोबतच्या इंटरॅक्शनमधनं तो त्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणासाठी एक XYZ व्यक्ती आहे, अगदी जुन्या पुराश्मयुगीन काळामधला, त्याच्याकडे काहीतरी कंदमुळे आहेत आणि त्याचं पोट भरलेलं आहे, म्हणजे त्याची वॉन्ट आता पोट भरणं किंवा भूक हे नाही आहे, त्याला काहीतरी शस्त्र पाहिजे किंवा बनवलेला एखादा अलंकार पाहिजे दगडाचा वगैरे किंवा हाडांचा. तो अलंकार घेण्यासाठी तो फिरतोय इकडे तिकडे, शोधतोय काहीतरी. तर आता दुसरा कोणीतरी असा सापडला पाहिजे ज्याला कंदमुळं हवे आहेत किंवा ज्याला भूक लागलेली आहे आणि ज्याच्याकडे अलंकार पडलेले आहेत. ह्या दोघांच्याही रिसोर्सेस आणि वॉन्ट्स म्हणजे संसाधनं आणि गरजा ह्या दोघांच्याही केसमध्ये मेळ लागत नाही आहे, म्हणून दोघं एकमेकाला भेटल्यानंतर दोघांच्या नीड्सची कम्पॅटिबिलिटी झाली. कम्पॅटिबिलिटी म्हणजे थोडक्यात काय, पूरकता मराठीमध्ये, एकमेकाच्या गरजा आणि एकमेकाच्या रिसोर्सेसचं गणित एकमेकाला पूरक झालं, म्हणून दोघांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालं. आता तुम्ही म्हणाल एवढं खोलात जाण्याची काय गरज आहे, आम्हाला तर इकॉनॉमीमध्ये GDP पासून सुरू करतात शिकवायला. पण GDPकडेच आपल्याला जायचं आहे. पण GDP कशासाठी काढायचा असतो, GDPच्या खाली काय दडलेलं आहे, कुठून सुरू होतं हे पाहण्यासाठी आपण एवढं खोलात गेलेलो आहोत. बरं, याच्यानंतर हे जे गणित वरती मांडलं होतं, हे सगळं गणित झालं, ट्रान्झॅक्शन झालं, दोन इंडिव्हिज्युअल्सने एकमेकांमध्ये व्यवहार केला. आता समाजाच्या लेवलला आपण आलो. इंडिव्हिज्युअल्सची एक इकॉनॉमी होती स्वतःची, त्यांच्या दोघांमध्ये ट्रान्झॅक्शन झालं. आता समाजाची स्वतःची अशी एक इकॉनॉमी असेल, एकंदरीत समाजाचे काही रिसोर्सेस असतील किंवा समाजाची काही संसाधनं असतील स्वतःची आणि समाजाच्या स्वतःच्या काही गरजा असतील कलेक्टिव्हली. मग ह्या सगळ्या गरजांना परिपूर्ण करताना समाजामध्ये पण हेच गणित मांडलं जातं, जसं वरती मांडलं गेलं होतं. त्यामुळं अलोकेशन ऑफ स्कॅर्स रिसोर्सेस ॲट द लेवल ऑफ सोसायटी हा सुद्धा इकॉनॉमीचा एक महत्त्वाचा एलिमेंट, टप्पा पुढचा बनतो. ह्या सगळ्याच्या नंतर किंवा ह्या सगळ्याच्या ड्युरिंग आणखीन काय घडतं, वॉन्ट्स आर अनलिमिटेड हे तत्त्व जर डोक्यात ठेवलं आणखीन एक, तर असं होतं की ह्या सगळ्यामधनं पुढचा थोडा प्रगत असा टप्पा आर्थिक देवाणघेवाणीचा उगम पावतो, ज्याला आपण प्रोडक्शन किंवा उत्पादनाचा टप्पा म्हणूया. प्रोडक्शन म्हणजे काय मग थोडक्यात, की माझी एखादी वॉन्ट आहे. समजा मी एक व्यक्ती आहे ज्याला थोड्याशा जुन्या काळातला 1857 किंवा 1900च्या काळातला व्यक्ती आहे मी, आणि मला काहीतरी चांगलं नवीन इनोव्हेटिव्ह असं शोधायचं आहे. म्हणजे जसं 1872-73 जर्मनीमध्ये कार तयार झाली, ऑटोमोबाईल, फर्स्ट ऑटोमोबाईल, बर्था बेन्झ. तिने कार चालवली, मग लोकांना कळलं की कार चालते आणि ती कार घ्यायची असते. ही डिझायर जी आहे ती नवीन तयार झाली. इमॅजिन करा की त्याच्या जस्ट आधीचा काळ आहे, एक 10 वर्ष आधीचा काळ. त्या काळामध्ये लोक काय करतायत की आपलं मस्त घोड्याच्या बग्गीमध्ये बसून इकडनं तिकडं फिरतायत, कामाला जात आहेत, चालत जात आहेत, कोणी अगदी घोड्यावर बसून जात आहे. पण हे कोणाला इमॅजिन होत नाही. ट्रेन आहे पण 4 व्हीलर आपण ज्याला आज म्हणतो कार, ती कार नाही आहे, ऑटोमोबाईल व्हेकल नाही आहे. मग कोणीतरी असा विचार करतं की आपल्या समाजामध्ये आता वरचेवर मोबिलिटी वाढत चाललेली आहे. मग आपल्या समाजामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे. आपल्या समाजामध्ये आता इथून तिथं जायला ट्रेनच पकडावी दरवेळेस असं काही नाही आहे. आपण दुसरा काहीतरी एक माध्यम काढूया. मग दुसरं माध्यम काय काढता येईल असा कोणीतरी एक हुशार माणूस विचार करतं, आणि त्या हुशार माणसाकडं ब्रेन आहे किंवा इंटेलेक्च्युअल कपॅसिटी आहे किंवा त्याची इनोव्हेशनची कपॅसिटी आहे, ती वापरून त्याने विचार केला आणि रॉ मटेरियल मिळवलं, सगळं अभ्यास केला, ड्रॉइंग्स काढले आणि एक कार बनवली. मग कार बनवल्यानंतर याचा अर्थ काय झाला थोडक्यात, की जी वॉन्ट होती पण ती फुलफिल करणारं संसाधन एक्झॅक्टली कारच्या स्वरूपात उपलब्ध नव्हतं. मग ह्या संसाधनाला निर्माण करण्याचं काम, काहीच नाही पासून निर्माण करण्यापर्यंतचं काम जे आहे, म्हणजे क्रिएशनचं काम, थोडक्यात निर्मिकता ज्याला म्हणू आपण चांगल्या भाषेत म्हणायचं तर ते क्रिएशनचं काम जे आहे ते काम म्हणजे प्रोडक्शन आहे. म्हणजे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून असं काहीतरी अधिक उपयुक्त असणारं संसाधन बनवणे किंवा वस्तू किंवा सेवा असं म्हणूया त्याला आपण. आणि साध्या अगदी पुढं नेहमी वापरावं लागणार असल्या शब्दामुळं वस्तू असंच म्हटलं तरी चालेल.
अधिक उपयुक्त अशी पुढे वापरता येईल अशी वस्तू तयार करणं ह्या म्हणायचं उत्पादन साध्या भाषेत. मग आता इथपर्यंत काय बघितलं की समाज असतो, देणं घेणं म्हणजे देणं घेण्यापेक्षा गरजा असतात, वॉन्ट्स असतात, संसाधनं असतात, संसाधनं लिमिटेड असतात, गरजा अनलिमिटेड असतात. दोन्हींचा ताळमेळ एकट्या माणसाला बसत नाही. एकटा माणूस त्याचा ताळमेळ घालून थकतो, तो दुसऱ्या माणसाकडे पाहतो. मग दोघांच्या नीड्सची म्हणजे वॉन्ट्सची कम्पॅटिबिलिटी होते किंवा पूरकता होते आणि पूरकता झाल्याच्या नंतर दोघांमध्ये ट्रान्झॅक्शन होतं. मग अशा ट्रान्झॅक्शन्सनी मिळून एक समाज बनला आहे. समाजाची पण स्वतःची संसाधनं असतात, गरजा असतात, मग त्यांचाही ताळमेळ बसवायचा असतो, त्याचंही काहीतरी एक गणित असतं. मग त्या गणिताच्या बियॉन्ड आपण आलो आणि आता उपलब्ध संसाधनं आणि आत्ताच्या गरजा ह्याच्या पलीकडे जाऊन पुढे बघतोय आपण की अशी संसाधनं तयार करणे जी खरं म्हणजे आत्ता अस्तित्वात नाहीत, दिसायला डोळ्यासमोर उपलब्ध नाहीत, पण उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या वरती काहीतरी क्रिया केली, काहीतरी इनपुट टाकलं आणि प्रक्रिया होऊन त्यातनं बाहेर काहीतरी नवीन आलं, त्याला म्हणायचं उत्पादन. ही क्वालिटेटिव्हली एक नवीन संकल्पना आहे एखाद्या समाजासाठी. नुसतंच माझ्याकडे असलेलं तू घे, तुझ्याकडे असलेलं मी घेतो, हे करण्याच्या पलीकडची क्रिया आहे उत्पादन. मग उत्पादनाच्या स्टेजला तो समाज आला. उत्पादनाची ॲक्टिव्हिटी, त्यानंतर डिस्ट्रीब्युशनची ॲक्टिव्हिटी आणि कन्झम्पशनची ॲक्टिव्हिटी. इकॉनॉमीच्या आता मॉडर्न डे इकॉनॉमीच्या सेंटरला ह्या 3 गोष्टी आहेत. हाऊ प्रोडक्शन वर्क्स, हाऊ डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट प्रोड्यूस वर्क्स, आणि त्याच्यानंतर ते सगळं कन्झ्युम कसं होतं किंवा किती प्रमाणात होतं, त्याचा इक्विलिब्रियम किंवा त्याचा चेंज होण्याचा रेट आहे किंवा चेंज होण्याची पद्धत आहे, त्याचा ट्रेंड आहे, हे कसं चालतं, हे आधुनिक अर्थशास्त्राच्या मुळाशी असलेलं मर्म आहे थोडक्यात. आता हे सगळं अभ्यासण्यासाठी आपल्याला अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र हे नवीन शास्त्र उदयाला आलं. मग हे कसं बेसिकली उदयाला कसं आलं, सुरुवात कशी झाली, अनेक स्टोरीज आहेत किंवा अनेक पद्धतींनी याचं उत्तर दिलं जातं. पण मोस्ट प्रायमरी एक्झाम्पल जर दिलं तर ते ॲडम स्मिथचं आहे. आणि त्याने कशासाठी प्रश्न विचारले पहिल्यांदा किंवा नेमकं त्याची सेंट्रल क्वेरी काय होती पहिल्यांदा, ॲन इन्क्वायरी इन टू द वेल्थ ऑफ नेशन्स. त्या काळात, ज्या काळात ॲडम स्मिथ लिहित होता 1776ला, अमेरिका नवीन राष्ट्र आहे, राष्ट्रराज्याची नवीन संकल्पना आहे की पूर्वी काहीतरी राजा असायचा, त्याचं राज्य असायचं, तसं नाही आहे. एखादा समाज अमेरिकेसारखा तो स्वतःच पुढं आलाय आणि सांगतोय की आम्ही बिना राजाचं राज्य स्थापन करू, आणि हे नवीनच संकल्पना आहे त्या काळासाठी, अगदी नवीन. मग ह्या संकल्पनेतनं नेशन किंवा राष्ट्र हा विचार वेस्टर्न पद्धतीचा, युरोपियन पद्धतीचा थोडक्यात पुढं आला आणि त्या राष्ट्राचं ग्रेटनेस तपासण्यासाठी थोडक्यात, किंवा कोणतं राष्ट्र किती श्रीमंत आहे हे तपासण्यासाठी पहिली एन्क्वायरी आहे. आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्या निमित्तानं आपण जे आता सगळं बघितलं की समाज असतो, ट्रान्झॅक्शन्स असतात, रिसोर्सेस असतात, वॉन्ट्स असतात, हे सगळं नंतर आहे. त्यामुळं अर्थशास्त्र हे शास्त्र जे आहे, सुरुवात त्याची झाली पॉलिटिकल इकॉनॉमी ह्या नावाने. त्याला पूर्वी पॉलिटिकल इकॉनॉमी असंच म्हटलं जात होतं, कारण पॉलिटिकल युनिट्सचा ते अभ्यास करायचं. राष्ट्रराज्य ज्याला म्हणतो आपण, अमेरिका, नंतर फ्रान्स झालं, फ्रेंच रिव्होल्यूशन झाल्यानंतर, नंतर अनेक रिव्होल्यूशन्स झाल्या, त्या रिव्होल्यूशन्समधनं अनेक राष्ट्रराज्य स्थापन झाली. त्या प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं हे त्या शास्त्राचं तेव्हाचं काम होतं. पण कोअरला त्याचं मोटिव्ह किंवा पर्पज हा तो नव्हता. कोअरला काय पर्पज आहे, आपण जे सुरुवातीला डिस्कस केलं की वॉन्ट्स, नीड्स, रिसोर्सेस, त्यांचा ताळमेळ लावणं आणि अधिक प्रोडक्टिव्ह, अधिक उपयुक्त असे रिसोर्सेस तयार करणं, त्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन. हे कसं असतं हे अभ्यासणं, ह्याला बेसिकली इकॉनॉमी किंवा इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र असं नाव आपण देऊ शकतो. याच्यात एक व्याख्या म्हणण्यापेक्षा आपण एक ठोकताळ आपल्या डोक्यात ठेवण्यासाठी असं ठेवूया, इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे. इट्स द स्टडी ऑफ इकॉनॉमी आणि इट इज ॲट इट्स कोर द स्टडी ऑफ प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड कन्झम्पशन ॲक्टिव्हिटी इन अ सोसायटी. कधी कधी प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशनचे अनेक प्रकार असू शकतात, त्या प्रकारांनुसार त्या व्याख्या बदलत जातात, आपल्याला त्यात शिरायचं नाही आहे. आणि कन्झम्पशन म्हणजे शेवटी त्याचा उपयोग कोण करून घेतला किंवा कसा झाला, त्याचा डिस्ट्रीब्युशन, त्याचा पॅटर्न काय आहे, थोडक्यात ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे इकॉनॉमिक्स आहे. मग इकॉनॉमिक्समध्ये परत अभ्यासाचे 2 आस्पेक्ट्स आहेत. एक क्वालिटेटिव्ह रादर इंडिव्हिज्युअलिस्टिक किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वभावाला अभ्यासणारा अप्रोच आहे, आणि एक अप्रोच म्हणजे संपूर्ण समाजाचा एकत्र विचार करून त्याच्याबद्दल काही कन्क्लुजन्स डिराईव्ह करणारा अप्रोच आहे. आपण साध्या शब्दामध्ये त्याला पहिल्याला म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसऱ्याला म्हणतो मॅक्रो इकॉनॉमिक्स. ले पर्सन म्हणजे आपल्या जनरल टर्म्समध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स काय करतं, सप्लाय डिमांडची गणितं, सप्लाय वाढला तर डिमांड कशी शिफ्ट होते, डिमांडचं
सप्लायचं फंक्शन काय आहे, डिमांडचं फंक्शन काय आहे, समाजामध्ये ते कशा कशाने अफेक्ट होतात, त्यांच्यामधला इक्विलिब्रियम कसा सेट होतो, कुठले फॅक्टर्स त्यांना अफेक्ट करतात, हे सगळं अभ्यासणारं शास्त्र जे आहे ते मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. आणि त्या निमित्तानं म्हणजे सप्लाय आणि डिमांडचं गणित मांडण्याच्या निमित्तानं मायक्रो इकॉनॉमिक्स काय करतं की इंडिव्हिज्युअलचा बिहेवियर पॅटर्न पण अभ्यासतं, की त्याला कंझ्युम करण्याची इच्छा कधी होते, त्याला सेव्ह करण्याची इच्छा कधी होते, तो इन्व्हेस्ट कधी करतो, हे सगळं जे अभ्यासलं जातं ते मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासलं जातं. जनरली स्पीकिंग मायक्रो इकॉनॉमिक्सचा आपल्याला एखाद्या राष्ट्राची म्हणजे देशाची इकॉनॉमी समजून घेताना तेवढा जास्ती उपयोग होत नाही जेवढा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा होतो. मग मॅक्रो इकॉनॉमिक्स काय करतं, बेसिकली मॅक्रो इकॉनॉमिक्सची रूट्ससुद्धा मायक्रो इकॉनॉमिक्सच्या थेरीजमध्येच आहेत. म्हणजे सप्लाय डिमांडची गणितं मांडताना किंवा त्या गणितांच्या आधारेच मॅक्रो इकॉनॉमिक्स काय करतं, एखाद्या देशाला किंवा समाजाला अभ्यासतं आणि त्या समाजामधले पॅटर्न्स, त्या कन्झम्पशनचे, प्रोडक्शनचे, सप्लायचे, डिमांडचे पॅटर्न्स अभ्यासणं, त्यामुळं मग त्या अर्थव्यवस्थेची ग्रोथ किंवा तिची वाढ किंवा तिचा विकास किंवा त्याच्यामध्ये त्या रिलेटेड असलेले अनेक आस्पेक्ट्स की रोजगारी, मग तिथली महागाई, हे सगळं एकत्र अभ्यासणं म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ह्या दोन्हीमध्ये तसा क्वालिटेटिव्हली हाच फरक आहे की हे जे आहे ते इंडिव्हिज्युअलचा अभ्यास आणि हे जे आहे ते एखाद्या सोसायटीचा किंवा समाजाचा अभ्यास आपल्या ले पर्सन अंडरस्टँडिंगसाठी हे पुरेसं आहे.